हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मला ना आता सध्या संडे आल्यावर ना असं दडपणच पडतं अंगावर. कारण संडे म्हटल्यावर हेअर वॉश डे असतो आणि केस धुणं म्हणजे माझ्यासाठी इतका मोठा टास्क झालेला आहे, की बस. माझे लांब केस असल्यामुळे मला इतका कंटाळा येतो. पण काय आता शेवटी इतका विचार केल्यानंतर मला ते करणंच आहे. बरं, तर आज संडे स्पेशल ब्रेकफास्टमध्ये मिसळ पाव होती, जी की मावशीने अरेंज केली होती आणि खूप दिवसानंतर मी खात असणार होते. त्यामुळे लिटरली मी ब्रेकफास्ट म्हणून जेवणच करून घेतलं असं फील होत होतं. कारण मी इतकी पाव आणि मिसळ खाऊन घेतलेली, की मला दुपारी भूकच नाही लागली. म्हणजे मी तसंच होते. त्यानंतर दुपारी मग केस वगैरे आवरत बसले होते. यार खूप लोकांना माझे हेअर्स आवडतात आणि खूप तारीफ पण करतात, की "तुम्ही काय करता? काय नाही?" असं विचारतात पण. पण मी सिरियसली सांगते यार, असं माझं काहीच रुटीन नाहीये. मला ते इतका जीवावर जातं केस धुणं पण. माझा बस चाललं तर मी 3-4 हप्ते पण केस धुवायला नाही बसले. बट ते आता थोडंसं असं हायजिनिक म्हणून मी ते करते आणि ते पाळते काही रूल्स. पण इतकं म्हणजे मी लाईटली पण नाही घेत. अशा ज्या इम्पोर्टंट छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना काळजी घेण्याबाबत, त्या मी नक्कीच करते फॉलो. म्हणून मे बी माझे केस चांगले असावे. अच्छा, तर दुपारी मग मी म्हटलं जसं ब्रेकफास्ट मी जेवणच करून घेतलेलं, सो मी दुपारी फक्त एक खरबूज खाल्लेलं. त्यानंतर मी ऑफिस जायला निघाले. आय नो आज संडे, आज सुट्टी असते, बट ॲक्चुअली मला माझं प्रोजेक्टचं काम करायचं होतं मॅमच्या पीसीवर. सो मग मी गेलेले, थोडंफार काम करून घरी आलेले. रात्रीचा जेवणाचा प्लॅन होता बिर्याणी. सो मावशी बिर्याणी करत होते आणि मी इथे कुचुंबर बनवत होते. आणि ही जी क्लिप आहे ना गाईज, माझ्या भावाने खूप कष्ट करून घेतलेली आहे. लिटरली म्हणजे तो जेवणावरून उठून मला बोलतो, "दीदी दे मी रेकॉर्ड करतो." म्हटलं ठीक आहे चालेल कर. बरं, तर मस्त जेवण वगैरे करून माझा झोपायचा प्लॅन होता गाईज. पण आता काय झालेलं ना, माझ्या ॲक्चुअली छोट्या मामी आणि छोटे मामा आलेले. सो त्यांना जायचं होतं रथ पाहायला. आणि मला असं काहीच आयडिया नव्हतं, की ते मला पण बळजबरी घेऊन जाणार आहे असं. आणि मी माझं-माझं जेवण करून मस्त व्लॉग वगैरे टाकलेला आणि झोपण्याच्या तयारीतच होते, की तेवढ्यात माझ्या मागे लागलेले ते दोघं, की "खुशी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येणार आहे." अँड आय वॉज लाइक भाई साहब मला नाही इंटरेस्ट, मला नाही तेवढ्या गर्दीत वगैरे जायचं. आणि मी त्यांना थकून गेली, "मम्मी मला नाही यायचं, नाही यायचं." बट त्यांनी काही ऐकलं नाही. सो म्हटलं ठीक आहे यार आता काय करू त्यांच्यासाठी. मग मी पण निघाले यायला. आणि खरं तर सांगू तर ठीक आहे त्यांच्यामुळे मला हे बघायला भेटलं आणि खूप सुंदर होतं असं वातावरण. रामाचा रथ, गरुड म्हणून पण एक रथ होता. बट गर्दी तुम्ही बघूच शकता. बाय द वे गाईज हे खूप पॉप्युलर आहे आणि मला इथे नाशिकमध्ये राउंड 7-8 वर्ष झाली असेल. पण ह्याबद्दल मला थोडंसं सुद्धा माहिती नव्हतं. आणि हे काय घडी-घडी मी असं थम्स अप करू राहिली काय माहिती यारशी मी आता बघते. त्यानंतर येताना आम्ही उसाचा रस एन्जॉय केला आणि पाय खूप दुखताय. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.